गुड मॉर्निंग गायस, कसे आहेत तुम्ही सगळे लोक? मजेत ना? आजचा सकाळचा दिवस माझा 7:30 मी उठून पप्पांबरोबर जात होतो. ॲक्च्युली कधी कधी बागेत जायला लागतं का की पप्पांनी यावेळी भेंडीचे हे लावलेले, भाजी लावलेली. तर आम्ही ते पूर्ण सगळीकडे ग्रीनरी होतं. लास्ट टाईम आलेलं तेव्हा पूर्ण ऊन, एवढं ऊन होतं आणि सगळीकडे म्हणजे हे होतं, सुकं होतं. आणि इकडे आत्ता आल्यावर पूर्ण हर बाजूला गवत एवढं वाढलेलं की चालायलाच जमत नव्हतं. तरी पण मधी वाट बघून हे पप्पांनी नवीन हे लावलेले, झाडं लावलेले काजीचे नवीन आत्ताच यावर्षी. हर वर्षी आम्ही लावतो झाडं. हे कंपाऊंड बांधायचं आहे. हे सगळेच नवीन झाडं आहे, ह्याला टाईम लागणार अजून. हे बागेतून ह्याचे शेंगदाण्याचे खेती आहेत, जेवढे मस्त दिसतं. इथून आम्हाला आमची बागेत जायला बाबा भेंडी काढत होते. सगळीकडे ही पण आमची बाग आहे. या बागेत छोट्याच्या ह्याच्यामध्ये भेंडी लावलेले पप्पांनी. ही खेती आहे, नाचणीची खेती असतात, ह्याला बोलतात. झाडं वाढली आहेत आत्ता, अजून वाढणार, अजून पाणी लागल्यावर. मस्त व्ह्यू आहे, पूर्ण जंगल आहे आजूबाजूला सगळीकडे. तो चालत दुसऱ्या बागेत जात होतो मी. आता मला तिकडे मांगराकडे जायचं होतं. पप्पा गेलेले अजून थोडा पुढे गेलेले, त्यांच्या काहीतरी काम होतं म्हणून. तर पप्पा बोलले तू जा घरी. आणि मग तिकडे पप्पा बोलले की कंपाऊंड घातलं आहे, ते बघून जा. केवढं पूर्ण असं वाटतं की कोणतरी आहे ते दिसतं आहे ना ब्ल्यू कलरचं, तिकडे जायचं होतं. आता हे कंपाऊंड पप्पाने नवीन बांधलं आहे. हे दगड टाकत आहे. ॲक्च्युली कंपाऊंड आमच्या इकडे असे दगड बांधले जातात, सिमेंटचं आणि कंपाऊंड नाही करत, कारण की इकडे कामगार येत नाही. मला जायचं होतं आतमध्ये, पण जास्तच काटे होत्या. एका हातामध्ये छत्री होती, सामान होतं, म्हणून मला जायला नाही भेटत होतं. मी बोललं जाऊन दे, आणि मी टाळाटाळ केलं, कारण की पूर्ण झाडं जास्त झालेली आणि कापायचे पण आहेत तिथे. जागा नव्हती. हे पूर्ण कंपाऊंड आहे, खालीपर्यंत आहे. इथे आंब्याचे, काजू आणि मोस्टली त्या आंब्याचे सगळ्यात जास्त तुम्हाला देतो ना मी आंबे, ते इकडूनच येतात सगळे. यावर्षी ते बघा आमच्या मांगर, यावर्षी आम्ही आंबे मे बी दिले आहेत समायाला, का की पप्पांना आमच्या जमत नाही म्हणून, का की एकट्याला नाही, भारी पडतं, फवारणी असते, सगळं असतं. त्यावेळेस आपल्याकडे नंतर एवढेसे भेंडी भेटले आम्हाला बागेतले आमच्या घरात. मी ते घेऊन घरी गेलो. हे पुन्हा सडावरून खाली उतरत होतो आता रस्त्यावर. इथे 2 वाट आहेत. एक रस्ता आहे नॉर्मली, तिथून बाईक सगळे येतात, आणि एक आहे जो डोंगरावर उठून खाली जायला लागतं. मी बोललो की तुम्हाला डोंगर दाखवतो कसा काय आहे. इकडे एकदम समावून उतरायला लागतं, कारण की इकडे मोठे मोठे दगड आहेत, सगळं हे आहे. कारण की एकदा पाय घसरला की डायरेक्ट तुम्ही खाली बसणार आणि लागणार. इथे आम्ही मोस्टली तर गाडीनेच येतो, कारण की बाईक आहे.
आता मी एक स्टंट करायला बघतो. मी बोलतो तुम्हाला काहीतरी एंटरटेनमेंट बेस्ट व्ह्यू दाखवायसाठी मी एका हातामध्ये मोबाईल घेऊन आणि एका हातामध्ये गाडी चालवत होतो. काहीच तुम्ही असं करू नका. ते भरपूर रिस्की होतं माझ्यासाठी, कारण की हा पूर्ण उतरण आहे आणि टर्निंग पण आहे त्याच्यामध्ये. न्यूट्रलवरती गाडी बंदच होती मोस्टली. तर मी एका आत सोडून गाडी चालवत होतो. तर काहीच तुम्ही कधीच करू नका, कारण की हे भरपूर रिस्की आहे. मी तुम्हाला व्ह्यू दाखवायसाठी करत होतो हे, का की इथे उतरताना ना, गाडी उतरताना मस्त व्ह्यू दिसतो. मग मी थांबवलं आणि मी नंतर कुडाळला चालू प्रतीकला आणायला. हा प्रतीक होता. आता आम्ही तळीत आंघोळ करायला जातो सगळे लोक. 3 जण भेटलेलो भरपूर महिन्यांनी, आणि तळी पण आमची भरली आहे. ते दोघं मस्त स्विमिंग करतात एकदम पाण्याच्या खालून जाऊन मस्त. मला एवढं नाही येत, मी आता शिकतो आहे. नाही झालं. मी अर्धीच मारली, पण ओंकार पूर्ण गेला. आता मी ट्राय करायला बघत होतो, का की माझा उडी घातली अशी आणि पोहायला जात होतो. त्याच्यानंतर घरी आलो. कधीच्या डेकोरेशनमध्ये बिझी राहिलो.